नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या सयाजी विखे पाटील यांना जेलमध्ये भेटायला जात असल्याचे पुरावे जानकीने आणले सर्वांसमोर। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता जानकीने घेतला खूप मोठा निर्णय। तर इथे जानकीने शर्वरीसाठी आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि तिच्या निर्णयामुळे इथे शर्वरीला मातृत्व मिळालेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, खूप मोठा गोंधळ झालेला असतो। इथे ज्योतिकाच्या नादाला लागून शर्वरीने सगळ्यांचा विश्वासघात केलेला असतो। इथे ज्योतिका कोण आहे, ती प्रेग्नंट खरोखर आहे की नाही आहे याचा कसलाही विचार न करता इथे आंधळेपणाने शर्वरीने तिच्यावरती विश्वास ठेवत तिला इथे पैसे देईन असं सांगून, तुझं बाळ तू आम्हाला दे आणि ते बाळ मी माझं बाळ म्हणून घरामध्ये घेऊन जाईन, असं सगळं खोटं नाटं तिने तयार केलेलं असतं। आणि ही ज्योतिकाला पाठवणारी व्यक्ती म्हणजे ऐश्वर्या। पण प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने सगळ्यांच्या भावना दुखावलेल्या असतात। शर्वरी आई होणार नाही, तिच्या दुबळेपणाचा तिने गैरफायदा घेतलेला असतो। ती कधी आई होणार नाही आणि तिची सासू तिच्यावरती किती प्रेशर टाकते हे ऐश्वर्याला बरोबर माहिती असतं आणि म्हणूनच इथे ऐश्वर्याने फुल प्रूफ प्लॅन तयार केलेला असतो इथे जानकी आणि शर्वरीला बाटलीत उतरवण्याचा। कारण ऐश्वर्याला बरोबर माहिती आहे इथे शर्वरीसाठी जानकी किती इमोशनल आहे ते। फक्त शर्वरीसाठी नाही तर संपूर्ण घरासाठी जानकी स्वतःचा जीव पणाला लावू शकते, ही गोष्ट ऐश्वर्याला माहीत असल्यामुळे शर्वरीच्या हट्टापोटी ते जानकी आता हात टेकणार हे तिला माहिती असतं आणि म्हणूनच तिने हा प्लॅन तयार केलेला असतो। पण शेवटीला काय, खोट्याचं खोटं समोर येणारच। जानकीला ज्योतिकावरती संशय आलेला असतो आणि ऋषिकेशने ज्योतिकाला पैसे देत असताना जानकीला पाहिलेलं असल्यामुळे इथे ऋषिकेश जानकीला सगळं सत्य विचारतो आणि जानकीसुद्धा त्याला आता सगळं काही सांगते। त्यामुळे इथे आता जानकी म्हणत असते की मला असं वाटते ऋषिकेश या सगळ्याच्या मागे ऐश्वर्या आहे, नाहीतर त्या ज्योतिकाला काय माहिती की आपली शर्वरी वंश कधी आई होणार नाही आहे म्हणून। त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, खूप मोठी गोष्ट समोर आलेली असते। तर इथे ऋषिकेशने आता पोलिसांचं वेश घेतल्यानंतर ज्योतिकाकडून सगळं सत्य वधवून घेतलेलं असतं। ज्योतिकाने हे ॲक्सेप्ट केलेलं असतं की ती कधी आई होणार नाही आहे आणि त्यानंतरला इथे सगळा धमाका झालेला असतो। घरी वाटेल तसं मालती काकू शर्वरीला बोलत असतात, तिचा अपमान करत असतात, तिला म्हणत असतात की तू आमची फसवणूक केलीस। तेव्हा तिथे जानकी आहे, त्याने म्हणत असते की नाही, त्यांनी फसवणूक केलेली नाही आहे, तर ह्या मुलीने फसवणूक केलेली आहे। या मुलीमुळे इथे शर्वरी वंशानं एवढं मोठं चुकीचं पाऊल उचललं होतं असं जानकी सगळ्यांना सांगते। आणि मग प्रेक्षकांनो, काय होतं, इथे जानकी म्हणते की ज्योतिका सांग, तुला कुणी सांगितलं होतं की शर्वरी वंश कधी आई नाही होणार म्हणून? हे नाटक करून तुला काय यावंसं वाटलं? तेव्हा इथे ऐश्वर्या आता खूपच जास्त घाबरलेली असते। ऐश्वर्याला वाटतं की आता ज्योतिका माझं नाव घेते की काय, आणि तसंच होतं प्रेक्षकांनो। ज्योती म्हणते की मला ऐश्वर्याने हे सांगितलं होतं, म्हणजे ऐश्वर्याकडून मला कळलं होतं की इथे आता शर्वरी कधी आई होणार नाही आहे आणि म्हणूनच मी हे नाटक केलं तुमच्याकडून पैसे उकळण्यासाठी। तेव्हा इथे आता ऐश्वर्या खूपच जास्त टेन्शनमध्ये येते। ऐश्वर्या म्हणते, अगं पण मी फक्त तुला सांगितलं होतं, तुला हे नाटक करायला कुणी सांगितलं होतं? तर इथे आता ऐश्वर्या सगळा आळ इथे ज्योतिकावरती टाकण्याचा प्रयत्न करत असते। पण इथे ज्योतिका आता सगळ्यांना सगळं सत्य सांगते। सगळे खूपच जास्त चिडतात। ऐश्वर्याच्या थोबाडीत देते सुमित्रा आणि म्हणते, लाज नाही वाटली? माझ्या मुलीच्या भावनांशी खेळलीस तू, तिला एवढं मोठं दुःख देताना तुला काही कसं वाटलं नाही, तुझी जीभ कशी नाही झडली? तेव्हा सुमित्रा म्हणते की माझी मुलगी आधीच तिला मातृत्व नाही आहे आणि त्याच्यामध्ये तू तिला इतकं दुखावलंस, अगं कुठे फेडशील कुठे ही पापं, असं सुद्धा इथे सुमित्रा तिला सुनावते। त्यामुळे इथे आता सारंगला सुद्धा राग आलेला असतो, कारण आता शेवटीला शर्वरी त्याची बहीण आहे आणि तिच्या बाबतीत एवढं नाटक रचल्यामुळे सारंगसुद्धा चिडलेला असतो। तेव्हा सगळा आरोप इथे जानकीवरती ऐश्वर्या टाकत असते की ते लेटर कुठून आलं, ते तू बरोबर बाहेरच का ठेवलंस? मग इथे मालती काकूंना कसं कळलं? तेव्हा जानकी म्हणते की मालती काकूंना माझ्या रूममध्ये नेणारं कोण होतं? मालती काकू काय बाहेर बसल्या नसत्या? तेव्हा तू त्यांना माझ्या रूममध्ये घेऊन गेलीस आणि ती डायरीसुद्धा मी माझ्या कपाटामध्ये ठेवली होती, ती बेडवरती कशी काय आली? एवढा महत्त्वाचा कागद मी बाहेर कसा काढून ठेवेन?
तुला काय वाटलं ऐश्वर्या? तुझ्या ह्या प्लॅनबद्दल मला माहिती नव्हतं का? तुझ्या ह्या प्लॅनबद्दल मला सगळं माहिती होतं, म्हणून तर मी ज्योतिकावरती संशय घेतला आणि हे नाटक करून तिचं खोटं पकडलं. नाहीतर मला कळलंच नसतं. तू इथे मालती काकू आणि विक्रांत भाऊजी यांना विचारपूस करत होतीस ना की ट्रीटमेंट कुठे चालू आहे, कुठले गायनेक आहेत, तेव्हाच मला कळलं होतं की ऐश्वर्याचाच हा सगळा प्लॅन आहे. तिनेच ही कहाणी रचली आहे. अशा पद्धतीने आता जानकीने तिचा हा प्लॅन उधळून लावलेला असतो. सुमित्रा इतकी चिडते तेव्हा इथे ऐश्वर्या आता पुन्हा खोटी नाटी थातूर मातूर उत्तरं देऊन सगळ्यांचं लक्ष दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत असते. पण आता सगळ्यांना कळलेलं असतं की ऐश्वर्या म्हणजे नासका कांदा, कांदा तरी बरा, इतकी वाईट प्रवृत्तीची ही ऐश्वर्या आहे असं हे सगळ्यांनाच कळलेलं असतं. त्यामुळे सारंगसुद्धा आता थोडा टेन्शनमध्ये असतो, विचारत असतो की ऐश्वर्याने असं का केलं असेल. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता थोड्या दिवसातच अजून एका गोष्टीचा खुलासा होतो, म्हणजे मोठा धमाकाच होतो. कारण इथे जानकीचं ऐश्वर्यावरती बारीक लक्ष असतं. आधी तिने ओवीला त्रास दिला, नंतर तिने शर्वरीला त्रास दिला. आता कुठल्या मेंबरला त्रास देणार आहे हे आता जानकीला बघायचं असतं. आणि म्हणूनच जानकीने न कळतपणे का होईना इथे कुणालाही न कळता तिने ऐश्वर्यावरती लक्ष ठेवायला सुरुवात केलेली असते. गुलाबदादाला हाताशी धरून फक्त सांगितलेलं असतं की तिला आपल्यावरती संशय येता कामा नये, की ती काय काय करण्याचा प्रयत्न करते. काही गोष्टी बघूनसुद्धा आपल्याला दुर्लक्षित कराव्या लागणार आहेत. गुलाबदादा म्हणतात, ताई तुम्ही अजिबात काळजीच करू नका वहिनीसाहेब, तुम्ही फक्त बोला काय करायचं आहे ते. तेव्हा ऐश्वर्यावरती बारीक नजर ठेवायची, पण तिला कळू द्यायचं नाही. तेव्हा गुलाबदादा म्हणतात ठीक आहे. तरी ते ऐश्वर्या आता मधून सारखी जेलच्या दिशेने जात असते, म्हणजे पोलीस स्टेशनच्या. तिथे सयाजी विखे पाटील याने अरेस्ट करून ठेवलेलं असतं ना, मग आता तिथे ती सारखी त्यांना भेटायला जात असते. तेव्हा सयाजी विखे पाटील अजूनही तिच्यावरती चिडलेले असतात. तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटील यांना अरेस्ट केल्यानंतर ऐश्वर्याने काय सांगितलेलं असतं की त्यांच्याशी आता माझा काही संबंध नाही आहे, त्यांनी एवढा मोठा गुन्हा केला आहे असं तिचं म्हणणं असतं. मग ती सारखी आपल्या वडिलांना भेटायला का जाते ते सुद्धा लपून छपून हा प्रश्न आता उभा राहिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गुलाबदादा म्हणतात की जानकी वहिनी, ती ऐश्वर्या आहे ना, ती सारखी पोलीस स्टेशनला आपल्या वडिलांना भेटायला जात असते. तेव्हा सारंग भाऊजींना याबद्दल काहीच माहिती नसेल, मला खात्री आहे. तेव्हा इथे आता जेव्हा ऐश्वर्या पोलीस स्टेशनच्या दिशेने जाते आणि तेव्हा सारंग भाऊजी घरी येतात, तेव्हा ते विचारतात. आल्यानंतर सारंग म्हणतो की ऐश्वर्या कुठे आहे? जानकी वहिनी तुला माहिती आहे का ऐश्वर्या कुठे आहे? तेव्हा इथे जानकी म्हणते की ऐश्वर्या मला दिसली होती मार्केटमध्ये, पोलीस स्टेशनच्या दिशेने जात होती. तेव्हा सारंग म्हणतो की पोलीस स्टेशनच्या दिशेने ऐश्वर्या का जातील ना? तेव्हा जानकी म्हणते का सयाजी काका जेलमध्ये आहेत ना, त्यांना भेटायला गेली असेल. तेव्हा सारंग म्हणतो पण त्या का जातील त्यांना भेटायला? म्हणजे त्यांनी जरी गुन्हा कबूल केला असला तरीसुद्धा त्या म्हणाल्यात की मी त्याच्यामध्ये इन्वॉल्व नाही आहे म्हणून. आणि त्याचबरोबर आपल्या नानांना ज्यांनी मारण्याचा प्रयत्न केला त्यांना ते भेटायला का जातील? तेव्हा जानकी म्हणते आता ते मला काय माहिती भाऊजी, मी तुम्हाला सांगते ती तिकडे गेली आहे म्हणून. तेव्हा सारंग म्हणतो की ते शक्य नाही आहे, त्या माझ्याशी खोटं नाही बोलणार. तेव्हा जानकी म्हणते हो का, सगळं खरं सांगते वाटतं तुम्हाला ऐश्वर्या, खूप गोष्टी खरं बोलले नाही का? तिने चुकीचं काही या घरामध्ये केलेलंच नाही आहे, चुकीची फक्त मीच नाही का सारंग भाऊजी? तेव्हा सारंग म्हणतो वहिनी पण तू उगाचच त्यांच्यावरती आरोप करतेस. तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे, पुरावा दाखवते तुम्हाला. हल्ली तुमचा विश्वास बोलण्यावरती नाहीच, माणसावरती नाहीच, तुमचा संपूर्ण विश्वास फक्त पुराव्यांवरती आहे. म्हणून इथे गुलाबदादाने आता जी व्हिडिओ पाठवलेली असते ती व्हिडिओ जानकी सारंगला दाखवते. त्याच्यामध्ये ऐश्वर्या लपून छपून आता पोलीस स्टेशनमध्ये तिच्या वडिलांना भेटायला जात असते. आणि तेव्हा तिने डोक्यावरती पदर घेतलेला असतो आणि ती आता आपल्या वडिलांजवळ बोलायला जाते. आणि प्रेक्षकांनो तेव्हाच इथे गुलाबने आता त्याच पोलीस ऑफिसरला पैसे दिलेले असतात, जो हवालदार असतो, ज्याला इथे ऐश्वर्याने पैसे दिलेले असतात त्यालाच आता गुलाबने सुद्धा पैसे दिलेले असतात, ते सुद्धा डब्बल. आणि सांगितलेलं असतं की जेव्हा ऐश्वर्या तुमच्याकडे येईल ना परमिशन घ्यायला, तेव्हा तिला परमिशन द्यायची, पण ती जे काही बोलेल वगैरे सगळं रेकॉर्ड करायचं. तेव्हा इथे हवालदार म्हणतात की ठीक आहे. त्यानंतरला वरच्या खिशामध्ये फोन ठेवलेला असतो. इथे जानकीने मुद्दामून जास्त पैसे दिलेले असतात, कारण ऐश्वर्याचा खरा चेहरा सारंगच्या समोर येणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा ऐश्वर्या आपल्या वडिलांना भेटायला जाते तेव्हा सयाजी विखे पाटील अजूनही रागवलेलेच असतात. ते म्हणत असतात की कशाला आलीस तू इथे,
तुझा बाप तर गुन्हेगार आहे ना, मग त्याला तू जेलमध्ये टाकलंस, मग कशाला आलीस तू इथे? तसाही मी निर्दोष सिद्ध होणारच होतो. तू नसती आलीस ना तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅड, खरंच डॅडा मला माफ करा. तुम्ही निर्दोष सिद्ध झाला असता तो, पण तुमच्या लेकीचं काय? तुमची लेक पुन्हा त्या रणदिव्यांच्या घरामध्ये जाऊ शकली नसती. मग काय झालं असतं डॅडा? तुम्ही निर्दोष सिद्ध झाला असतात. मग या सगळ्या प्रकरणामध्ये मी सुद्धा इन्वॉल्ड आहे ही गोष्ट रणदिवेंना कळली असती आणि मग त्यांनी मला घरातून बाहेर हकलून दिलं असतं. मग डॅड, मी माझा बदला कसा पूर्ण केला असता तुम्ही सांगा बरं. असं कसं बोलता तुम्ही? इथे आता ज्या हवालदाराने पैसे घेतलेले असतात त्याने मुद्दामून तिथे आता मोबाईल लावून ठेवलेला असतो आणि तो इथे ऐश्वर्याचं सगळं बोलणं रेकॉर्ड करत असतो. जानकीसुद्धा त्या हवालदारांना भेटलेली असते आणि म्हणते की मला माहिती आहे तुम्ही ऐश्वर्याकडून पैसे घेतलेत, पण मी तुम्हाला डब्बल पैसे देते. इथे आता गुलाबदादा जेव्हा येतील तेव्हा त्यांनी सांगितलेलं काम तुम्हाला करायचं आहे. फक्त मला ऐश्वर्याचा आणि सयाजी काकांचा बोलतानाचा छोटासा तरी व्हिडिओ हवा आहे. तेव्हा इथे आता हवालदार नाही म्हणत असतात. तेव्हा जानकी म्हणते, आधी तुम्ही ऐश्वर्याकडून पैसे घेतलेत हे मला कळले. ते जर तुमच्या सिनियरला कळायला नको असेल तर तुम्ही पण माझं थोडंसं ऐका, हो की नाही? तेव्हा इथे त्याचा नाईलाज होतो आणि मग काय, इथे ऐश्वर्या जी काही लपून छपून आलेली असते ना, तिला परवानगी तर हवालदार काकांनी दिलेली असते, पण आता इथे त्यांनी बाजू घेतलेली असते, ती म्हणजे जानकीची. ठरल्याप्रमाणे व्हिडिओ तयार केलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅडा, जर मी तुम्हाला तेव्हा इथे जेलमध्ये टाकलं नसतं ना तर तुमची मुलगी ऐश्वर्या त्या रणदिव्यांच्या घरामध्ये परत गेली नसती. आता कुठे मी सगळ्यांचा विश्वास संपादन करत होते, पुन्हा माझ्यावरती खूप मोठा बॉम्ब फुटला आहे. डॅडा, मला तुमची साथ हवी आहे. मी तुम्हाला लवकरच इथून बाहेर काढेन डॅडा. मी आत्तापर्यंत जे काही केलं त्याच्यामध्ये तुम्ही मला साथ दिलीत की नाही? आपलं काय मोटिव्ह आहे? आपल्याला काही करून त्या रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचं आहे. अहो, तो सारंग, तो 1.5 फुटा सारंग, त्यालासुद्धा मी बर्दाश्त करत असते फक्त तुमच्यामुळे. कारण मला तुमच्यासुद्धा अपमानाचा बदला घ्यायचा आहे आणि माझ्यासुद्धा अपमानाचा बदला घ्यायचा आहे. म्हणून तर त्या मूर्खपणाचा सगळा मूर्खसुद्धा मी सहन करत असते ना. मग आता तरी तुम्ही राग सोडा ना डॅडा. मी हे सगळं का केलं मी तुम्हाला किती वेळा सांगू? त्या रणदिव्यांच्या घरामध्ये मला जायचं होतं त्यांना धडा शिकवायला, म्हणून मला तुम्हाला इथे जेलमध्ये टाकावं लागलं त्या लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी. तरीसुद्धा सगळेजण माझ्यावरती अजून रागवलेलेच आहेत, एवढं मोठं पाऊल उचलूनसुद्धा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, तो व्हिडिओ आता इथे गुलाबदादाने जानकीला पाठवलेला असतो. तो व्हिडिओ सारंगने बघितल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ऐश्वर्याचं सगळं कारस्थान इथे जानकीने संपूर्ण रणदिवे कुटुंबासमोर आणलेलं असतं. तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवलेलाच असतो, सगळ्यांना माहिती आहे ऐश्वर्याचं कारस्थान. पण इथे सारंगचा जो काही तिच्यावरती आंधळा विश्वास असतो, तो विश्वाससुद्धा आता तिने पूर्णपणे किती चुकीचं आहे हे दाखवून दिलेलं असतं. त्यामुळे सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते. या सगळ्या गोष्टी घडतच असतात प्रेक्षकांनो. तेवढ्यातच इथे जानकीला सगळ्यांचा कळवळा आहेच, शर्वरीचा थोडा जास्तच. शर्वरी कधी आई होणार नाही, ती कधीही इथे मातृत्व आता भोगू शकणार नाही. त्यामुळे इथे जानकी खूप टेन्शनमध्ये असते. तेव्हा जानकी इथे आता म्हणत असते की ऋषिकेश, आपल्याला काहीतरी करायला हवं आहे आपल्या शर्वरी वंशंसाठी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तू काय करणार आहेस जानकी? तेव्हा ती म्हणते की आपण एक काम करूया, मला आता एक निर्णय घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मला तुमची साथ हवी आहे. मी शर्वरी वंशांना विचारणार आहे की त्यांना मी जर बाळ दत्तक दिलं तर चालेल का? आणि जर त्यांना असं नको असेल तर मग आपल्याकडे एक पर्याय आहे सॅरोगसीचा. तेव्हा जानकी ऋषिकेश दोघेजणं आता शर्वरीकडे जातात. तिथे मालती वगैरे सुद्धा असते. तेव्हा जानकी म्हणते की सॅरोगसीचा जर आपण मार्ग निवडला तर तुम्हाला कसं वाटतंय? मालती काकू, हे बघा, तुम्ही नाराज होऊ नका, पण वंश तुमचाच, बाळ तुमचंच. फक्त सॅरोगसीसाठी आपल्याला एक छान अशी बाई हवी आहे आणि मग ती तुमच्या बाळाला जन्म देणार फक्त. तेव्हा इथे अशी हेल्दी बाई आपल्याला मिळेल कुठे, असं शर्वरी विचारते, कारण कॉम्प्लिकेशन्स तिच्यामध्येच असतात. तेव्हा जानकी म्हणते, तुमची काही हरकत नसेल तर तुमच्या बाळाची सॅरोगसी मदर मी व्हायला तयार आहे, असं इथे आता जानकी म्हणत असते. तर इथे सॅरोगसीसाठी आता जानकी तयार झालेली आहे. इतका मोठा निर्णय तिने घेतल्यानंतर ऋषिकेशला फारच आश्चर्य वाटतं. पण इथे आता मालतीला हा निर्णय पटलेला आहे की नाही ते आता विचारात घेणं महत्त्वाचं ठरलेलं असतं. पण इथे आता शर्वरी आणि विक्रांत हे दोघेसुद्धा खुश असतात, कारण सॅरोगसीसाठी ते दोघेही तयार असतात. त्याच्यामुळे इथे जानकीने जो मार्ग सुचवलेला असतो त्याच्यावरती आता विचार सुरू आहे.
तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये मालती काकू इथे होकार देतील का, त्यांना हा निर्णय मान्य होईल का, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे.